पहिलं पायच टेकत नव्हता, नुसतं आरडायची मोठ्या मोठ्यानं, आलो देत नव्हतं. स्टेजवर नेताना नुसतं नमस्कार मित्रांनो, आज परत एक पेशंटचा अनुभव आज आपण जाणून घेणार आहोत. तर आपल्यासोबत एक पेशंट आहे. 15 दिवसांपूर्वी आपण यांचं ऑपरेशन केलेलं आहे. पण ऑपरेशनच्या अगोदर काय परिस्थिती होती आणि ऑपरेशन नंतर काय परिस्थिती होती हे आपण यांच्याकडनं जाणून घेऊयात. तर आपल्यासोबत रुग्ण आहे द्रौपदी चव्हाण, बरोबर? ठीक. या माजलगाव मधून आलेल्या आहेत आपल्याकडे आणि 15 दिवसापूर्वी ज्या परिस्थितीमध्ये आल्या होत्या ती एकदम विश्वास बसण्यासारखी परिस्थिती नक्कीच नव्हती. प्रचंड वेदना, पेशंटला झोपताही येत नव्हतं, चालताही येत नव्हतं, बसताही येत नव्हतं. ठीक आहे. तर मला वाटतं मी सांगण्यापेक्षा आपण रुग्णाकडूनच त्यांचा तो अनुभव जाणून घेऊया की तेव्हा त्रास काय होता त्यांना. तुमचं जस्ट एक नाव सांगा मला. माझे नाव द्रौपदी चव्हाण, राहता कुठे? कालिका नगर, माझं. ऑपरेशनच्या अगोदर काय काय त्रास होता? ऑपरेशनच्या अगोदर पाय दुखायचं आणि कंबर दुखायचं आणि काम करताना खूपच दुखायचं. खाली वाकले, असं काही उचलले गेले तर खूप दुखायचं. पण दुखत दुखतच काम करत राहायचे. आणि पुन्हा शिमग्याच्या आधीपासून खूप त्रास होऊ गेला. काय झालं होतं, म्हणजे किती त्रास होता तुम्हाला? पाय दुखायचे, हे मला उभाच राहत नव्हतं. हे इथून खाली पायच गेलं. एकाच पायाला, डाव्या पायाला नव्हतं, उजव्या पायाला हा त्रास होता तुम्हाला? फक्त चालता वगैरे येत होतं का? खूपच थोडं थोडं चालता यायचं. बरं. नंतर मग पुढे पुन्हा वाढत गेलं. तिथं 2दा ऍडमिट केलं, काहीच फरक पडला. कुठे ऍडमिट केलं होतं? माजलगावलाच ऍडमिट झाला होता. पण काही फरक नाही जाणवला? काहीच फरक पडला नाही. काका काय त्रास होता यांना? त्यांना म्हणजे असं चालताच येत नव्हतं, पाय टेकतच नव्हतं. पाय टेकलं की म्हणजे लईच आरडा व्हायची, म्हणजे लई वेदना व्हायची. त्याच्यावर सुद्धा सुरुवात किती दिवसापासून झाली होती या त्रासाची? सुरुवातीची जवळजवळ 8-15 दिवस. बर. मला वाटतं इथे जेव्हा आला होता तेव्हा तर वेदना खूपच प्रचंड होत्या. लई वेदना, ते पाहत सुद्धा नाही. म्हणजे मागच्या 5-6 दिवसामध्ये हा त्रास खूप वाढला होता, अचानकच वाढला. चालणं बंद होतं पूर्णपणे. मग तुम्हाला मला वाटतं डायबिटीज वगैरे पण बरंच आहे. डायबिटीज यांच्यामध्ये आपलं ऑपरेशन तर ठरलं होतं, पण सर्वात महत्वाचा मुद्दा असा होता की या रुग्णाला खूप दिवसांपासून डायबिटीज आहे जो की अनकंट्रोल्ड आहे आणि 20 वर्षापासून. आणि दुसरा मुद्दा म्हणजे यांचा बीपी अतिशय जास्त वाढलेला होता. 220च्या आसपास काहीतरी बीपी होता. तर अशा परिस्थितीमध्ये जसं की आपल्याला माहित आहे की डायबिटीजच्या पेशंटमध्ये किंवा एवढ्या ब्लड प्रेशरच्या पेशंटमध्ये टाक्याचं ऑपरेशन म्हणजेच ओपन सर्जरी ही खूप जास्त घातक ठरते. तर आपण यांच्यामध्ये हा निर्णय घेतला की आपण एंडोस्कोपीद्वारे यांची सर्जरी करणार. एंडोस्कोपी म्हणजे नेमकं काय असते की जस्ट 6 ते 8 मिलीमीटरचं छोटासा कट घेऊन आपण दुर्बिणीद्वारे ही संपूर्ण शस्त्रक्रिया करतो. तर आपण यांच्यासोबत असंच केलेलं आहे की छोटासा कट घेऊन आपण शस्त्रक्रिया केली आणि आज 15 दिवसानंतर पेशंट पहिल्यासारखा पूर्ववत चालत आहे. कसा अनुभव आहे तुमचा? आता काही त्रास नाही, चालता यायलंय व्यवस्थित. पहिल्यापेक्षा काय असतो? अगोदरचा जो त्रास होता ना आताचा त्रास आहे त्याच्यामध्ये किती फरक आहे? लय फरक आहे. लय फरक आहे. म्हणजे पहिलं पायच टेकत नव्हता, नुसतं आरडायची मोठ्या मोठ्यानं, आलो देत नव्हतं. स्टेजवर नेताना नुसतं लयच अवघड होतं, ते नुसतं आरडाओरड होत. आता तसं नाहीये. एक टाका होता फक्त तुम्हाला, तो काढलाय आपण. म्हणजे ओव्हरऑल तुमचा अनुभव ऑपरेशन विषय हा चांगला अनुभव आहे. आणि मुलांनाही आम्हाला सांगितलं की बाबा हे एंडोस्कोपी हे चांगलं ऑपरेशन आहे, म्हणले हे करा. शुगरवाला आपल्याला जमत नाही. डॉक्टर साहेबांनी मी सांगितलं म्हणून लगेच आम्हाला ती म्हणजे योग्य आम्हाला उपचार मिळाला. याच्यामागे उद्देश एवढाच आहे की बऱ्याच समाजामध्ये मणक्याच्या ऑपरेशन विषयी बरीच भीती आहे. बऱ्याचशा रुग्णांना असं वाटतं की मणक्याचं ऑपरेशन केल्यानंतर पेशंट चालणार नाही किंवा नंतर पेशंट अधू होतो. पण ही जी आपण टेक्नॉलॉजी वापरतोय छोटेसे एवढंसं कट करून, ही खूप अत्याधुनिक टेक्नॉलॉजी आहे. याच्यामध्ये पेशंटला त्रासही होत नाही, रक्तस्राव होत नाही, टाकेही नसतात आणि 15 दिवसांमध्ये जी रिकव्हरी तुमची झालेली आहे ती फक्त त्या एंडोस्कोपीमुळे झाली आहे. टाक्याचं ऑपरेशन असलं असतं तर कदाचित एवढी फास्ट रिकव्हरी झाली नसती. धन्यवाद. तर यांचा जो अनुभव आपण घेतला आहे त्याच्या मागे ऍक्च्युली एक उद्देश आहे की जेच आता थोड्या वेळापूर्वी सांगितले की समाजात खूप भीती असते. एक तर ऑपरेशन कुठे करावं, ऑपरेशन केल्यानंतर आपल्याला काही फायदा होईल, आणि जो समाजामध्ये संभ्रम आहे. म्हणजे बरेचसे पेशंट जेव्हा आमच्याकडे येतात आणि आम्ही शस्त्रक्रियेविषयी त्यांना माहिती देतो तर सर्वात कॉमन जो प्रश्न आम्हाला विचारला जातो हाच विचारला जातो की सर आम्ही असं ऐकलेलं आहे की मणक्याचं ऑपरेशन फेल होतं, किंवा आम्ही असं ऐकलेलं आहे की मणक्याच्या ऑपरेशन केल्यानंतर आम्ही अधू होऊ किंवा आम्हाला चालता येणार नाही. तर असं काहीही राहिलेलं नाहीये.
ज्या टेक्नॉलॉजीचा फायदा आपण आता घेतो, जे मी सांगितलं आता एंडोस्कोपिक स्पाइन सर्जरी, ते अतिशय अत्याधुनिक सर्जरी असल्यामुळे इथे होणारी इजा किंवा प्रत्येक गोष्ट जेव्हा आम्ही ऑपरेशन करतो तर एंडोस्कोपीमध्ये आम्हाला ते आमच्या डोळ्यासमोर असते, कॅमेऱ्यामध्ये बघून आम्ही केल्यामुळे मार्जिन ऑफ एरर म्हणजे डॅमेज होण्याची शक्यता ही खूप कमी आहे. पेशंट लवकर चालायला लागतो, पेशंट लवकर कामावर जातो. तुम्हाला आश्चर्य वाटेल, आमचे काही रुग्ण आहेत जे लाईनमन आहेत किंवा जे शेतकरी आहेत, तेही शस्त्रक्रियेनंतर त्यांच्या कामावरती पूर्वत गेलेले आहेत. यावरून तुम्ही हे समजू शकता की छोटीशी सर्जरी असल्यामुळे पेशंट ज्या काही उद्योगात आहे, तो शिक्षक असेल, तो लाईनमन असेल किंवा तो शेतकरी असेल, ते त्यांच्या कामावरती ऑपरेशन नंतर पूर्वत जाऊ शकतात. म्हणून माझं एवढंच म्हणणं आहे की कुठल्याही व्यक्तीने शस्त्रक्रियेला सामोरं जाण्यासाठी घाबरू नये. आपल्याकडे टेक्नॉलॉजी अवेलेबल आहे आणि या शस्त्रक्रियेने सर्व रुग्ण हे पूर्वत त्यांच्या पूर्वज परिस्थितीवरती वेदनाविरहित आयुष्य जगू शकतात. नमस्कार.